नमस्कार सर्व प्रेक्षकांचं परत एकदा पर्यावरण नवरात्र माहिती महोत्सवामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज दिवस चौथा, रंग आहे पिवळा आणि आजचा विषय आहे वायू प्रदूषण। मित्रांनो, वायूला प्राणवायू म्हटलं जातं किंवा हवेला आपण प्राणवायू म्हणतो, कारण आपला जो प्राण आहे हा हवेतला ऑक्सिजन घेऊन आपण जगत असतो। त्यामुळं शुद्ध हवेचं महत्त्व हे आपल्या सगळ्यांनाच असायला हवं। पण सध्याला या हवेची काय अवस्था आहे तर अत्यंत दुःखाने सांगायला म्हणजे सांगावं लागतंय की अत्यंत वाईट परिस्थिती आहे। आपण जी हवा आत घेतोय किंवा श्वास घेतोय त्या हवेमध्ये विषारी वायूंचं प्रमाण खूप वाढलं आणि याला जोडच म्हणून तुम्ही जर जस्ट गुगलवरती जाऊन जरी सर्च केलं की दरवर्षी हवेच्या प्रदूषणामुळं भारतात होणाऱ्या मृत्यूंची संख्या, तर ही तुम्हाला जवळपास 20 लाखाच्या आसपास जाणवेल। याचा अर्थ एक ज्याला आपण स्लो पॉयझन म्हणू, एक विष आपल्या शरीरामध्ये जाते आणि ते हवेमधनं। तर ह्याच्यामध्ये होतं आहे काय नेमकं, तर जो काही आपण प्रगतीच्या ओघामध्ये चाललेलो आहोत, ह्या प्रगतीच्या ओघामध्ये मग आपण गाड्यांचा वापर असू दे, फॉसल फ्युल्सचा वापर असू दे किंवा कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं असू दे, ह्याच्यामधनं हवेचं प्रदूषण होत आहे, ज्याला आपण AQI म्हणतो, एअर क्वालिटी इंडेक्स, जो की 0 ते 50 हवा, तो आज कुठेतरी पुण्यासारख्या किंवा पिंपरी चिंचवडसारख्या शहरांमध्ये तो 300+ झाला आहे आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये तर तो 450+ झाला आहे। ह्या AQI जो असतो, एअर क्वालिटी इंडेक्स, याला कमी करणं देखील आपल्या हातातच आहे। त्याला अनेक सारे पर्याय आहेत, ठीक आहे। त्यातला एक आहे तो म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं, कुठेही कचरा न जाळणं किंवा औद्योगिक कचरा कुठे जाळत असेल तर त्याच्याबाबत उपाययोजना करणं। आणि त्याचबरोबर जे धुलीकण म्हणजे हरित आच्छादन कमी झाल्यामुळे जे धुलीकण उडतात आहेत त्याच्यामध्ये AQIमध्ये सगळ्यात जो हार्मफुल फॅक्टर असतो तो 2.5 मायक्रॉन आणि 10 मायक्रॉनचे धुलीकण हे आपल्या शरीरामध्ये जात आहेत, आपल्या फुफ्फुसांची क्षमता कमी करतात आहेत। दिल्ली अब दूर नाही असं जे म्हणलं जातं, दिल्लीमधला AQI हा नॉर्मली 400च्या आसपास असतो आणि तिथं एक चेस्ट सर्जन आहेत, त्यांनी सांगितलं की त्यांनी गेल्या 10-15 वर्षामध्ये गुलाबी लंग्स बघितले त्यांचे ऑपरेशन करताना, आणि याचं एकमेव कारण आहे हे हवेचं प्रदूषण। त्यामुळे मित्रांनो, या नवरात्रामध्ये थोडंसं हवेच्या प्रदूषणाबद्दल जाणूया। गुगलवरती सर्च करा किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जनजागृती